या संस्थेची स्थापना हनिवल कुमार समितीने केलेली आहे आणि त्यानंतर गेल्या 140 वर्षापासून ही संस्था काम करते. करत असताना ब्रिटिश काळात ही स्थापना झालेली संस्था आहे आणि कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात ही संस्था काम करते आणि आज महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळा, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये देखील त्या संस्थेने काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने तिथले अध्यक्ष नेमून कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झालेली आहे. संपूर्ण देशातल्या आपल्या लोकसंख्येची जनगणना चालू झालेली आहे. म्हणजे आपल्या आज महाराष्ट्रामध्ये 90 लाखाच्या वरती आपले लोक वैश्य समाजाचे लोक असल्याची आजपर्यंत नोंदी आलेली आहे. 2013 सोलापूर सिद्धरामेश्वराच्या पुण्यभूमीमध्ये त्यावेळेचे गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम आम्ही घेतला होता. त्या कार्यक्रमाला अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष डॉक्टर श्यामराव शिवशंकरप्पाजी, कर्नाटकचे अध्यक्ष सुपर्णाजी, तामिळनाडूचे अध्यक्ष डॉक्टर नागरत्नमजी, केरळाचे अध्यक्ष, अनेक मंडळी संपूर्ण देशातून सर्व लोक आले होते आणि या अधिवेशनामध्ये एक ठराव पास करण्यात आला. वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून त्याला अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ठराव पास झाला. तदनंतर तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना जाऊन आम्ही भेटलो आणि या ठरावाची प्रत दिली. प्रत दिल्यानंतर त्यांनी ती शिफारस करून आम्ही सोनियाजी गांधी यांना पण आम्ही त्यावेळी भेटलो. त्यांनी देखील त्याबद्दल चांगले उद्गार काढले आणि त्याबद्दलचं पॉझिटिव्ह मत त्यांनी रहमान खान म्हणून अल्पसंख्याक मंत्री होते त्यांना सांगितलं. मल्लिकार्जुनजी खरगे साहेब त्यावेळी मंत्री होते, त्यांना देखील रेल्वे मंत्री होते, त्यांना देखील सांगितलं की याच्यात लक्ष घाला कारण कर्नाटकचे लोक आलेले आहेत आणि तुम्ही खास करून याच्यात लक्ष करून टाका सांगितलं. अशा पद्धतीनं त्यावेळी जवळजवळ जे काही स्वतंत्र धर्माकरता काही गोष्टी ते निकष लावले जातात. तुम्हाला जर स्वतंत्र धर्म पाहिजे असेल, मोठी बळत आहे, आपल्याला जर स्वतंत्र धर्म पाहिजे असेल तर निकष असा असतो की तुमची स्वतंत्र भाषा पाहिजे, तुमचा स्वतंत्र धर्मग्रंथ पाहिजे, तुमची स्वतंत्र भाषा असली पाहिजे, त्या अनुषंगाने तुमचा प्रांत असला पाहिजे, असे काही कंडिशन्स असतात. तर त्याच्याकरता म्हणून स्वतंत्र धर्माकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी मान्यता मागत असताना कन्नड ही आमची स्वतंत्र भाषा आहे. आमचा संस्थापक धर्मगुरू म्हणून महात्मा बसवेश्वर आहेत. स्वतंत्र ग्रंथ जो आहे तो ग्रंथ म्हणून बसव वचन आहे आणि आमचं जे तीर्थक्षेत्र जे आहे उडल संगम आहे आणि आपलं बसव कल्याण आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक ऍफिडेव्हिट ऑल इंडिया वीरशैव समाजाने दिला. ह्या सगळ्या दाखवलं आणि विशेष म्हणजे मग तुम्ही हिंदू धर्मापासून हिंदू कसं नाही किंवा हिंदू धर्माचे जी काही अनेक वर्गाला पाहिजे की बाबा हे होऊ शकत नाही, ते अमुकच आहे, ते तमुकच आहे,
हिंदू धर्मापासून आम्ही कसं वेगळं आहोत. हिंदू धर्मामध्ये सप्तपदी असतात लग्नाच्या वेळी, आपल्या धर्मामध्ये नाही आहे. हिंदू धर्मामध्ये जायला जात आहे, आपल्या धर्मामध्ये पूर्वेकडे बसून त्या ठिकाणी फुगलं जातं. आपल्याकडे दफन आहे, अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यामध्ये अनेक अशा पद्धतीचे आम्ही त्याच्याबद्दलचे जे संशोधन केलेले आपल्या समाजातील शिक्षित मंडळी आहेत, त्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही जाऊन त्या ठिकाणी मांडलं होतं आणि त्या पद्धतीने काम होतंय. परंतु त्यावेळी सरकार पडलं. त्या पडल्यानंतर मला इथं राजकारण करायचं नाही आहे, कारण का आता काही आलेले आहेत ते म्हणतील की आपण कुठल्याही पक्षात राहू. आता बघा, आज अर्चनाताई आहे, आम्ही आहोत, तर काँग्रेस किंवा इतर भाजप किंवा इतर पक्षाच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या आपण जेवढे जे आहेत तेवढे आपण बाहेर ठेवून आपण आत आलेला. फक्त या ठिकाणी वीरशैव धर्माचा माझा भाऊ कसं पुढे येईल, त्याची प्रगती कसं होईल, त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. त्याबद्दलचं फार सुंदर आदरणीय मोती पवार साहेबांनी विमोचना ठिकाणी केलेले आहेत. हे काय असं होता, लातूर असो, सोलापूर असो, सांगली असो, कोल्हापूर असो, साडेपाटलांपासून सप्तपन्ना कुंभारांच्या साहेब पोरेच असो, आता साहेबांना नाव दाखवते किंवा लातूरमध्ये ही अनेक गिरवलकर साहेबांपासून त्यांनी सगळी नावं सांगितल्या ठिकाणी शिंदे साहेब असतील, निरगुडे साहेब असतील, भिडवे साहेब असतील, यांना श्री टाकळीकर साहेब, दुर्दैवी साक्षी यानंतर कुमारी अमृता धनंजय थोंटे यानंतर शेतकार यांच्यातर्फे एक मिनिट ओके.